आजच्या ह्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले आमचे मित्र आदरणीय चव्हाणके सर, आदरणीय नाथे सर, आदरणीय बागुल सर, थोरात सर, त्याचप्रमाणे बिनकुळे सर, तसेच ह्या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक आदरणीय गायकवाड सर, तसेच इथं उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, तसेच उनवणे सर सुद्धा, सोमनाथ पगार, आपले मिलिटरीमन, डॉक्टर संदीप शिंदे सरपंच, त्यांच्या मिसेस पोलीस पाटील, निकम सरपंच यांचं मी अभिनंदन करतो. जीवनामध्ये विशेष असं काहीतरी करून दाखवले आहे. माझा जो जीवनाचा प्रवास आहे तो जर बघितला तर तो फार खडतर स्वरूपाचा असावा. मी 600 रुपयावर नोकरी लागलो ते सोमठाणा गावामध्ये, आणि मी जवळजवळ 15/6/89 पासून तर रिटायरमेंट पर्यंत मुख्याध्यापक. मी इथं आलो 1/11/96. खरा मुख्याध्यापक मी पांगणीत झालो. खरं मला जे जीवनाचं शिक्षण मिळालं ते पांगणीत मिळालं, की माणूस परिस्थितीशी कसा झगडतो आणि त्यातून कसं यश संपादन करतो त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे ठरवलं की इथं आपण 4 खोल्या बांधायच्या. आणि त्या काळामध्ये या 4 खोल्या बांधण्यामध्ये सगळ्यात महत्वाचा सिंहाचा वाटा रमेश बांगरकर, पेखळे बाबा आणि नंदू पगारांपा, दगडू शेठ पाटील. बाकीचे किरकोळ कारकोळ लोक आहेत त्यांनी 1000, 500 ह्याप्रमाणे पैसे दिले आणि या 4 खोल्या उभ्या राहिल्या. आणि माझ्या एका चुकीमुळे मला पुन्हा इथून जावं लागलं. विद्यार्थी मित्रांनो, जर त्यावेळेस तार कंपाऊंड केलं नसतं आज शाळा तुम्हाला पाहावं लागली असते. रयत शिक्षण संस्था ही नेहमी त्यागावर उभी राहील. तसं तुमची जी मैत्री आहे ती नुसती एकत्र येऊन कळणार नाही, तुम्ही एकमेकाला किती रिस्पेक्ट देतात याला महत्व. आणि वर्षातून 2 वेळा 3 वेळा 4 वेळा ठरवून घ्या आपण एकत्र जमायचं, सगळ्यांना बरोबर घेऊन चाला. याला माणुसकी म्हणतात. याला